कारण श्रीकांत इनामदारांच्या गुन्हेगाराला मला शोधून काढायचं होतं. पण कोणीतरी त्यात वेंकी दादाला अडकवलं आणि त्याला बाहेर काढणं मला खूप महत्वाचं होतं. म्हणून आणि फक्त म्हणून मी ही केस लढले. मी ही केस लढले आणि मग ओघाने सगळंच आपल्या समोर येत गेलं. आजी, एखादी मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा एक नवं कुटुंब जोडते, नवी माणसं जोडते. पण म्हणून तिची सगळी माहेरची नाती तिने विसरून जायची असं नसतं ना. मी माझ्या वेंकी दादासाठी केस लढले म्हणजे मी सासरची प्रतारणा केली असं का? भावना अजून आली कशी नाही? वेंकी दादा आपल्या घरी आलेला असताना त्याला अशी मारहाण करणं, त्याचा अपमान करणं हे चुकीचं आणि त्यासाठी तुम्ही त्याची माफी मागा. आता तुझी मजल इथवर गेली काय? या संपतराव गाडे पाटीलला माफी मागायला सांगतेस? आई, आनंदी, आनंदी तू वरच थांब, खाली येऊ नको. काका, तुम्ही वेंकी दादाची माफी मागा. मागणार नाही. अरे माफी का नको मागायला? तू काहीही केलं नसताना त्यांनी तुला मारहाण केलीये, कशासाठी ते माफी मागतील? दादा, मी तुझ्याशी बोलणार आहे पण तू थांब जरा. आई, मामाला काय झालं? मामाला कोणी मारलं का? अरे अजून जेवला नाही का? हा, अरे बाबा, जगायचं असेल तर जेवावंच लागतंय. आता पोट कसं भरणार तुझं? मी आता तेव्हाच खाईन तेव्हा माझी भावना तिच्या हाताने मला भरवेल. साहेब, साहेब ऐका ना, मला माझ्या सामानातून एक वस्तू पाहिजे होती, प्लीज देता का? अरे बाबा, तसलं काही चालत नाही इकडे. साहेब प्लीज, मी एकच वस्तू मागतोय, बाकी काही मागणार नाही. हा साहेब, साहेब मी पाया पडतो तुमच्या. साहेब यापुढे मी काही नाही मागणार, प्लीज. अरे एवढं काय पाहिजे तुला? नाही, ते नको. काय होय? अरे दादा, काय करतोयस तू? तू माझ्यामुळे सुटलास? तुझ्यामुळे मला त्रास होतोय. अरे नको असं बोलूस, असं काही नाहीये. तुझ्यामुळे मला त्रास नाही होते. तुझी काय चूक आहे?
तू काहीही केलं नव्हतंस. तू आज जायला नको होतं. खरंच तू जे काही केलंस ते मालती काकूंच्या तब्येतीसाठी केलंस ना. मग तू असं नको बोलूस. अरे तू वेड आहेस का? तू मला का थँक्यू म्हणतोयस? हे बघ, तू माझा मोठा भाऊ आहेस. तुला कधीही गरज लागली ना तरी मी कायम तुझ्या बरोबर असणार आहे. हा, कळलं? तू, मी, आरती वहिनी, वीणा वहिनी, आई, बाबा, पण सगळे एक होत कायम. तू रडू नकोस. तू रडलास की सगळे रडणार. तू हसलास सगळे हसणार. करते सगळे टेन्शन मध्ये. सिद्धिराज जेल मध्ये गेलेत म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्यांना परत आणू. हं? तू त्रास करून घेऊ नको. तू टेन्शन घेऊ नको. तुझी जबाबदारी आहे. तू सगळ्यांना हसत ठेव. हं? रडू नको. हं? तू आता घरी जा. उशीर झाला.